नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत निवृत्ती वेतनाची सेवा किंवा निवृत्तीसाठी गृहीत धरली जाणारी सेवा व गृहीत न धरली जाणारी सेवा। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग आज आपण बघूया निवृत्ती वेतनाची सेवा किंवा निवृत्तीसाठी गृहीत धरली जाणारी व गृहीत न धरली जाणारी सेवा काय असते। तर यामध्ये म्हटलेलं आहे की राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात शासन सेवा केल्याबद्दल आर्थिक मोबदला देण्यात येत असतो। निवृत्ती वेतन निश्चित करत असताना सेवा कालावधीनुसार निश्चित करण्यात येत असतो। यामध्ये कोणत्या सेवा गृहीत धरल्या जातात व कोणत्या गृहीत धरल्या जात नाहीत याबाबतची सविस्तर माहिती आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊया। पहिल्यांदा पाहूया आपण की निवृत्ती वेतनासाठी गृहीत धरण्यात येणारी सेवा कोणती असते। तर राज्य शासन सेवेत पूर्ण वेळ व वेतन श्रेणीत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांची अस्थायी आणि स्थायी अशा स्वरूपांमध्ये सेवा ठरत असते। कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कर्तव्य कालावधी अर्थकारी सेवा म्हणून गणल्या जातात। यामध्ये पदग्रहण कालावधी व प्रशिक्षणाचा कालावधी व स्वायत्तर सेवा कालावधी देखील गणला जातो। त्यानंतर असाधारण रजा व इतर सर्व प्रकारच्या रजेचा कालावधी तसेच परीक्षाधीन व अस्थायी सेवा कालावधी निवृत्त वेतनार्ह सेवा म्हणून ग्राह्य धरली जाते। एखादा कर्मचारी हा शासनाच्या नियंत्रित स्थानिक संस्था अथवा केंद्र शासनाच्या सेवेतून कोणत्याही प्रकारचे खंड न पडता राज्य शासन सेवेमध्ये आला असेल तर त्याची पूर्वीच्या सेवा काही अटींवर म्हणजेच वित्त विभागाच्या दिनांक 4/4/1983 रोजीच्या निर्णयानुसार अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येते। आता यामध्ये गृहीत न धरली जाणारी सेवा कोणती असते ते बघून घेऊया आपण। तर यामध्ये माहे फेब्रुवारी 2001 नंतर घेण्यात आलेल्या विधकीय कारणाशिवाय म्हणजेच कोणत्याही लीगल रिजन शिवाय घेतली जाणारी बिनपगारी रजा ही अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जात नाही। तसेच निलंबन कालावधीमध्ये निलंबन म्हणून समजण्यात आल्यास तो कालावधी हा अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरला जात नाही। तसेच एखादा कर्मचारी हा 18 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच सेवेत आल्यास अशा वेळी त्याचे 18 वर्षे पूर्ण होण्या अगोदरची सेवा कालावधी हा अहर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरला जात नाही। तसेच शिकाऊ उमेदवार म्हणून केलेल्या सेवा ह्या अहर्ताकारी सेवेचा भाग होत नाही। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या निवृत्ती वेतनासाठी गृहीत धरण्यात येणाऱ्या सेवा आणि गृहीत धरण्यात न येणाऱ्या सेवा असतात त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहिलेली आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। आता अशाच पद्धतीच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेल्या महत्त्वाच्या माहितीपर व्हिडिओज आपल्याला पाहायच्या असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर बघा मी पुन्हा सांगतो आपल्याला इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर यूट्यूबवर नेहमी सर्च करत रहा एज्युकेशनल मनोहर। मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।